सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो तुम्ही खूप दिवसापासून बघत असाल की व्लॉग खूप कंटिन्युअसली येत नाहीत, तुटक येत आहेत. पण आता नानू आमची व्यवस्थित झालेली आहे. सो व्यवस्थित झाले म्हणून आम्हाला आता व्लॉग बनवायला टाईम मिळतोय. आणि भरपूर दिवसापासून ज्ञानाचा फोटोशूट राहिलेला. सो 7 मंथचा फोटोशूट राहिलेला. सो त्याची आता आम्ही तयारी केलेली आहे. नानूला घेऊन चाललोय. सेटअप रेडी आहे, सगळं रेडी आहे आणि जाण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो. सो ज्ञानाला मागवलेत लवलॅबचे सुप्रीम पॅन्ट डायपर, जे की 12 तासाचं प्रोटेक्शन देतं. 10 मिलियन पेपर्सचं त्याच्यामध्ये लॉंग लास्टिंग ड्रायनेस आहे आणि ॲलोवेरा लोशन आहे. त्याच्यात सुपिरियर कम्फर्टसुद्धा आहे आणि छान आहे. आम्हाला तर खूप आवडतं हे, कारण की ज्ञान त्याच्यामध्ये कम्फर्टेबल पण असते आणि आम्ही किती पण लॉंग ट्रिपला गेलो तरी पण तेच घालतो, कारण की ज्ञाना त्याच्यामध्ये सू करते तर आम्हाला कळत नाही, कारण की ते एवढं ऑब्झर्वमेंट आहे की ओलं पण नाही राहत, काहीच नाही राहत. सो आम्ही आता बाहेर जाता वेळेस ज्ञानाला तेच घालतो, लवलॅबचं सुप्रीम डायपर जे आहे ते. आणि ज्ञाना पण हॅप्पी असते खूप ना, मस्त मजा करते ज्ञाना जाता वेळेस. आम्ही तेच घालतो. सो तुम्हाला पण जर लवलॅबचे सुप्रीम डायपर पाहिजे असतील म्हणजे मी रिकमेंड करेल की ते घ्या म्हणून, कारण की साईजला परफेक्ट आहेत आणि एक्स्ट्रा ऑब्झर्वंट पण आहेत. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तुम्ही जाऊन बघा आणि लवलॅबचे डायपर घ्यायला सुप्रीम डायपर. आणि मस्त मॅचिंग आम्ही पॅन्ट पण घालतो याच्यावर. आता आम्ही चालायला लागलो थोडे तर तुम्हाला थोड्या वेळातच कळेल किती चालतोय किती पळतोय आम्ही. छान बघा किती हसते. सो चलो आमच्या बरोबर आज कुठे चाललो चला. आणि दीदी पण आहे आज आमच्या बरोबर नानूचा फोटोशूट करण्याला. दीदी आमची हिरोईन दिसते, जशी का दीपिका पादुकोण. नानू बाय बाय. नानू बाय बाय. बाय बाय करायला आई घुमी चालली. आईला बाय बाय करा. आई दरवाजा लावा. बाय बाय. आई चालली. कोण गाडी चालवतो? मम्मी कोण बोलतो? आपण मम्मी नाही बोलत, आपण बोलतो आई बोलतो आई. मम्मी कोण नाही बोलत. हे बा आई कुठे घेऊन चालली आपल्याला घुमी. सो फायनली आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमध्ये. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्या ॲड्रेस मेन्शन केला आहे. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. 7 मंथचं शूट, बड्डे झालेला आहे पण 7 मंथचं शूट पेंडिंग आहे, तो करायचा आहे. सो तो बघा कॅप पण फेकली. सो तो पण आम्ही आता करून घेणार आहोत. आणि बघा आम्हाला ॲक्च्युली आमची थीम वेगळी होती. तुम्हाला वर गेल्यावर कळेल काय होतं आणि काय झालं आहे. बाबले. सो फायनली आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय RK पूजा. RK पूजा का वेगळं चेंज झालंय. आणि बघा नानू इकडे. नाही ओळखत तू नानू? नाही ओळखत तू? नाही, टाइम झाला ना आता आम्हाला. नाही ओळख गेली. नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमध्ये येण्याचं एक मोठं रिझन आहे की यांचे पूर्ण हे जे पूर्ण प्रॉप्स आहेत, एवढे स्वतःचे प्रॉप्स आहेत ते काय कुठून आणत नाही. आणि नवीन प्रॉप्स खूप आणलेले दिसत आहेत मला यावेळेस. इकडे पण लावलेलं आहे प्रॉप्स. इकडे सेटअप केलेलं आहे त्यांनी. बापले बघा आलो आणि डायरेक्ट चालू केलेलं आता काम. काही टाइम आमचा काहीच वेस्ट नाही करत आहेत. हो बापरे. चाव चाव चिनी चाव चाव. कोण दिसतो चिनी चाव चाव?
अरे बापले जिलेले जिलेले आयो आयो जिलेले. आणि सेटअप झालेला आहे इकडे आमचा सेटअप पूर्ण. यावेळेस येल्लो येल्लो थीम आहे. येल्लो फ्लॉवर्स, येल्लो नानूची टोपी इकडनं किती क्यूट दिसते, वरून शेंडी पण इथूनच दिसते ती शेंडी. ए नानू एक कुकडू कोणाचे बाबू? नानू आहे ना. नानू कोण आहे नानू? ही नानू कोण आहे? गोड गोड वा एवढं आमचं टोपरं थोडं कस्टमाइज आहे, तुम्ही इग्नोर करा टोपरं. पण समोरून जे फोटो तुम्हाला बघायला मिळतील आपल्या इंस्टाग्राम हँडलवर. इकडे फोटोशूटचा आम्ही सेटअप लावलाय आणि ती फोटोशूट सोडून फोटोग्राफर कडे आमच्या आली. हा येऊन उभी राहिली. कुठे चालली? बीचवर चालली का? तुम्हाला कसं कळालं आम्ही बीचवर चाललोय? काय बीचवर चाललोय कसं कळालं? बीचचे कपडे घातले. दर महिन्याला आम्ही काहीतरी सांगतो कॅन्सल नहीं इस बार इसको भी नहीं पता है. तिला माहित नाही, सरप्राईज आहे. इस बार बहुत बड़ा सरप्राईज आहे इसके लिए. नानूसाठी आणि तिच्यासाठी मोठं सरप्राईज आहे. नाही तिला पण नाही माहिती अजून. तिला फक्त सांगितलंय शॉपिंग कर आणि बॅग भरून ठेव. जसं की सगळ्यांना माहिती आहे नाना उभी राहायला लागली आहे. सो त्यांनी एक उभं राहण्यासाठी पण वेगळं काहीतरी सेटअप बनवलंय जेणेकरून नाना त्याला पकडून उभं राहील. आम्ही नाही पाहिली नाना उभी राहिली, आम्ही नाही पाहिली नाना उभी राहिली, आम्ही नाही नाना उभी राहिली, आम्ही नाही पाहिली नाना उभी राहिली, आम्ही नाही पाहिली. बापले नवीन सेटअप कोणाचे. सो हे आता झोपत नाहीये आता झोपत नाहीये म्हणून बसून बसून शूट करायला घेतलेलं आहे आम्ही. ठीक आहे. पण आम्हाला वाटलं की बसून ती काढून देईल फोटो, पण इकडे झोपूनच काढून दिले. सो फायनली नानूचा 7 मंथचा फोटोशूट झालेला आहे कम्प्लीट. यावेळेस पटापट झाला आणि आम्ही सगळ्यात जास्त मिस केले म्हणजे ताईंना, कारण की रील्स यावेळेस नव्हते आणि पटापट आमचं सगळं आवरलेलं आहे. आणि पुढच्या शूटची तयारी इकडे पण त्यांनी चालू केलेली आहे, काय काय आहे. आणि शूट बाय पूजा अर्के. म्हणजे एवढं तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो, नानू जेव्हा 17 दिवसाची होती तेव्हापासून 19 दिवसाची होती 17 तेव्हापासून शूट करतात, तेव्हापासून नानूला ते व्यवस्थित हँडल करतात. नानू पण ऑलमोस्ट त्यांना ओळखायला लागली आता आणि छान शूट करतात. आणि म्हणजे लहान बेबीपासून तर 5 वर्षापर्यंत शूट करतात. तर त्यांना सगळ्यात म्हणजे लहान बेबी 10 दिवसाच्या बेबीपासून 5 वर्षाच्या बेबीपर्यंत कसं हँडल करायचं हे मेन गोष्ट माहिती. हा आणि यांची 7 म्हणजे अजून 7 वर्षाची कसं हँडल करायचं हे मेन माहिती आहे त्यांना. ओरडाओरडी करते का दीदीवर ओरडाओरडी करते का? हा. सो आमचं नानाचा फोटोशूट तुम्हाला बघायला मिळेलच. फोटोज आणि व्हिडिओज रील बघायला मिळतीलच जे काढलं यांनी. मी यांचा इंस्टाग्राम हँडल खाली टाकतोय, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, जाऊन बघा आणि DM करा. तुमच्या बेबीचे ॲटलिस्ट न्यूबॉर्न शूट तरी करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वर्षभराचे शूट करा. कारण हे मेमरीज नंतर म्हणजे नाही क्रिएट करू शकत. म्हणजे आपल्या आनंदाच्या मागे यांची मेहनत खूप आहे त्याच्यासाठी. कारण 1 महिन्याचा स्किप झालं तर आम्हाला झालेलं कधी करू असं झालेलं. म्हणून मी सांगितलं की न्यूबॉर्न शूट केलं यांच्याकडे ना, तुम्ही ऑटोमॅटिक वर्षभर शूट करायला या.
कारण की ती त्यांची सांभाळण्याची बेबीला आणि हँडल करण्याची वेगळीच टेक्निक आहे त्यांच्याकडे. कोर्स केलाय मॅडमने त्यामुळे. आणि हे बघा नानू इकडे, जेव्हा 17 दिवसाची होती नानू तेव्हाचं शूट आहे ते. सो थँक्यू सो मच पूजा मॅडम आमचं शूट केल्याबद्दल. असंच परत आपण भेटूया पुढच्या शूटला, पण त्याच्या आधी आम्ही काय कुठेतरी जाणार आहोत. ह्या वेळेचं शूट आमचं लेट झालंय आणि पुढच्या वेळेचं शूट नक्कीच लवकर होईल, कारण की यावेळेस ज्ञाना थोडीशी डाऊन होती त्यामुळे मी लेट केलं. म्हणजे बर्थडे झाल्यानंतर शूट केलं, पहिलाच महिना असेल, फर्स्ट टाइम असं झालं असेल. 20 दिवस आधी असतो. सो चला, आता तुम्ही फोटो बघायला विसरू नका. याच्या पुढे आपला इंस्टाग्राम आयडी आणि त्यांच्या पण इंस्टाग्राम आयडीवर म्हणजे रील्स शेअर टाकतील आणि फोटोज आपण टाकू. सो अशा प्रकारे आमचं 7 मंथचं शूट पण कम्प्लीट झालेलं आहे आणि सर्वात पटकन झालेलं लवकर झालेलं आहे शूट, कारण की जास्त नानू आता समजायला लागली की शूट आता करतात, कॅमेराकडे बघत बसते. हां. सो असेच शूट आमचे बघत राहा, आमची अशीच लाईफ तुम्ही पुढे जात बघत राहा. तोपर्यंत पुढच्या महिन्यात भेटूया. बघा हँडब्रेक नाही काढतायत, चालली गाडी चालवायला. गुड इव्हनिंग फाल्गुनी. नाही का बघितलं, असं असतं. सो असे तुमचे व्लॉग्स बघत राहा. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. आजीला शॉपिंगला न्यायचंय. आजी चालली. आजी आजोबा क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.